ईव्हीएम चोरी प्रकरणी 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये 3 मोठ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा निलंबन करण्यात आलं आहे। तर सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला गेली होती। सासवड तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून या मशीन पळवलेल्या होत्या। त्याच प्रकरणामध्ये 4 चोरट्यांना ताब्यात घेतलेलं आहे। 4 चोरट्यांनी ईव्हीएम डेमो मशीन पळवलेली होती। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली होती। तर या प्रकरणामध्ये या चोरट्यांनाही पकडलेलं आहे, त्यांना ताब्यात घेतलंय। तर दुसरीकडे 3 मोठ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली आहे। वर्षा खत्री, त्याचबरोबर विक्रम राजपूत आणि पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित केलंय। ईव्हीएम मशीन चोरी का ईव्हीएम मशीन मध्ये खाडाखोड झाल्याच्या मागच्या मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकांमध्ये समोर आलेला आहे। आणि ईव्हीएम मशीन जर सिक्युअर नसेल, सुरक्षित नसेल, ते राज्य कोणाचं आहे? जर तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या आता ह्यात उघड झालं म्हणून काही गोष्टी आता उघडच झाल्या नसेल, ईव्हीएम मशीन कोणी घेऊन गेला असेल तर हे फक्त चोरी उघड झाली म्हणून न जाणू या चोरीलाच कोणाचा पाठिंबा असेल सरकारमधल्या कोणाचा, तर याचा विचार आपण कधी केला? मला असं वाटतं, मी हा विचार करतो की न जाणो सगळ्या ईव्हीएम मशीन काही आधीच नेऊन ठेवलेल्या असेल, पुन्हा आणून ठेवल्या जातील, असंही होऊ शकतं। आणि म्हणून हा महाराष्ट्र काय आत्ताच्या घडीला मला वाटतं फुले शाहू आंबेडकरांचा राहिला नाही, हा गुंडांचाच झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।